प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात प्रत्येक दिवस नवा असतो। काही क्षण दुःखद तर काही आयुष्यभर स्मरणात राहणारे असतात। अशातच भंडारा जिल्ह्याच्या तुमसर वन परिक्षेत्रात नुकत्याच 2 टोकाच्या घटनांचा अनुभव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। वृत्त असे की भंडारा जिल्ह्याच्या तुमसर वन परिक्षेत्रातील एरली गावात एका विहिरीत 6 महिन्यांची बिबट्याची 2 पिल्ले पडल्याची माहिती प्राप्त झाली असता वन विभागाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत काळजीपूर्वक दोन्ही पिल्लांना विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले आणि त्यांच्या आईसोबत पुनर्मिलनाचा प्रयत्न करण्यात आला। मात्र बराच वेळ प्रतीक्षा करूनही मादी बिबट सदर ठिकाणी आली नाही, त्यामुळे पिल्लांना सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आले। दरम्यान त्याच दिवशी दुपारी पुन्हा दुसरी अत्यंत गंभीर घटना घडली, ती म्हणजे गोबरवाही येथील एका व्यक्तीवर सोदीपूर जंगल परिसरात गुरे चारत असताना वाघाने हल्ला करून त्याचा मृत्यू झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणणे यासह आवश्यक सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात आल्या। अशा या धावपळीत असताना वन विभागाने बिबट्याच्या पिल्लांच्या पुनर्मिलनाची आशा सोडली नाही। सायंकाळी 7 वाजता दोन्ही पिल्ले ज्या परिसरात आढळली होती त्याच परिसरातील जंगलात त्यांना एक सुरक्षित पिंजऱ्यात वन विभागाच्या पथकाने आईच्या प्रतीक्षेत ठेवले होते आणि अखेर तो हृदयस्पर्शी क्षण आला। रात्रीला 9:30 वाजता बिबट मादी सावधानपणे पिंजऱ्याजवळ आली आणि आईची चाहूल लागताच दोन्ही पिल्लांनी आपल्या नैसर्गिक आवाजात प्रतिसाद देत खात्री होताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमाने पिंजऱ्याचा दरवाजा उघडला व क्षणार्धात दोन्ही पिल्ले आईकडे धावत गेली आणि बिबट मादी त्यांना सोबत घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली। एकंदरीत आई आणि बिबट्याच्या पिल्लांचे हे यशस्वी पुनर्मिलन पाहून वन विभागाने पथकासह उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आणि 2 दिवसांची झालेली ताटातूट संपली व वन विभागाच्या अथक परिश्रमाने अखेर आईच्या कुशीत पिल्ल परतली आणि त्या 2 बिबट्यांच्या पिल्लांना मायेचा आधार मिळाला। वन्यजीव संवर्धन हे केवळ बचाव कार्य नसून निसर्गाचा समतोल आणि वन्यजीवांचे नैसर्गिक जीवन अबाधित ठेवण्याची एक संवेदनशील जबाबदारी आहे। तुमसर वन परिक्षेत्रातील हे यशस्वी पुनर्मिलन त्यांचेच एक प्रेरणादायी उदाहरण ठरले असल्याचं सहाय्यक वनरक्षक रितेश भोंगाडे यांनी भंडाऱ्याचे आमचे प्रतिनिधी राजू अगलावे यांना प्रतिक्रिया देताना सांगितले। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।